लाडकी बहीण योजनेत भरीव तरतूद करण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांना देखील विशेष प्रशिक्षण दिले जाईल असं देखील पवार म्हणाले। आपल्याला माहिती की कालच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रभावीपणे लाभ होण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सुद्धा आर्थिक नियोजनाचं त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे। लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट या ठिकाणी आलेली आहे। बहिणींनो, मार्च महिना या ठिकाणी संपत आलेला आहे। अजूनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाहीये आणि जर बघायला गेलं बहिणींनो, तर आत्ताच ठिकाणी गुढीपाडवाचा सण या ठिकाणी झालेला आहे। आता बघितलं असेल तर तुम्हाला ठिकाणी सांगितलं गेलं होतं की गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने बहिणींना ठिकाणी थेट 3000 रुपये मिळतील असा ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला होता। पण बहिणींनो, जर तुम्ही बघितलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी बहिणींना पैसे आलेले नाहीये। मग आज या ठिकाणी पैसे येणार का की उद्या येणार, नेमके पैसे कधी येतील हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे। तर सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी पाहायला मिळते की लाडक्या बहिणींना 1500 रुपये या ठिकाणी कधी मिळणार आहे। तर संपूर्ण माहिती समजून घ्या, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती कळणार आहे की 1500 रुपये कधी येणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे। ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करून फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कारण बहिणींनो, मार्च महिना संपत आलेला आहे तरी 1500 रुपये अजून या ठिकाणी आलेले नाही आहे। मग बहिणी विचारताय की सर पैसे कधी येणार आहे। आता बघा, या दिवशी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात पैसे, म्हणजे आता नेमका तो दिवस या ठिकाणी कोणता आहे, त्याची तारीख काय असणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा बहिणींनो, तुम्हाला या दिवशी या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर कधी मिळणार आहे, तर बघा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली या ठिकाणी चर्चेमध्ये आलेली आहे। कारण तुम्ही जर बघितलं असेल तर लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्व ठिकाणी होत असतात। जर महिला एकत्र जमल्या तर त्या ठिकाणी सुद्धा लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असतात की बहिणींनो, तुम्हाला पैसे आले का, मला पैसे आले नाही, फेब्रुवारीचा हप्ता अजून का आला नाही, एवढा उशीर का होतोय, अशा अनेक ठिकाणी चर्चा तुम्हाला पाहायला मिळतात। आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ठिकाणी दिले जातात आणि या 1500 रुपयामुळे भरपूर महिलांचा ठिकाणी फायदा होत आहे। आता काही महिला या 1500 रुपयांचा उपयोग त्यांच्या घर खर्चासाठी करतात, काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करत असतात, तर काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या व्यवसायासाठी करत असतात, तर काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या बचतीसाठी करत असतात। तर बहिणींनो, तुम्ही यापैकी कशासाठी ह्या पैशांचा उपयोग करतात कमेंट करून सांगा। जर का तुम्ही घर खर्चासाठी करत असाल तर लिहून पाठवा की सर मी 1500 रुपयाचा उपयोग घर खर्चासाठी करते। जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करत असाल तर कमेंट करून सांगा की सर मी मुलांच्या शिक्षणासाठी 1500 रुपयाचा उपयोग करते। आणि जर का तुम्ही ह्या 1500 रुपयाचा उपयोग व्यवसायासाठी करत असाल तर कमेंट करून सांगा की सर मी ह्या पैशांचा उपयोग व्यवसायासाठी करते। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही बचतीसाठी करत असाल तर तेही तुम्ही कमेंट करून टाईप करून पाठवू शकता। यानुसार सरकारला सुद्धा कळणार आहे की खरोखर महिलांना या पैशांची गरज आहे, त्यामुळे वेळेवर बहिणींना या ठिकाणी पैसे मिळतील। आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो रखडलेला आहे। मार्च महिना संपायला अवघे 10 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत। तुम्ही जर बघितलं असेल तर मार्च महिना संपायला फक्त 10 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत, तरीही अजून फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही आहे। त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत की नेमके आम्हाला पैसे कधी मिळणार आहेत। आता बघा बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या दिवशी तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा होणार आहे आणि तेव्हा तुम्हाला ठिकाणी कळणार की हो खरोखर ही डेट होती आणि या दिवशी आम्हाला ठिकाणी पैसे आलेले आहेत। आता बघा नेमकी तारीख काय, तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मागच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो अजून या ठिकाणी दिलेला नाही आहे। जानेवारी महिन्याचाही हप्ता लांबणीवर गेलेला होता। तुम्ही बघितलं असेल तर जानेवारी महिन्याचे जे पैसे होते ते सुद्धा लांबणीवर गेलेले होते, खूप उशिराने तुम्हाला आलेले होते। आता कमेंट करून सांगा बरं, अशा किती बहिणी आहे की ज्या बहिणींना जानेवारीचे पैसे आलेले, ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी सांगा की हो सर मला जानेवारीचा हप्ता आलेला होता। आणि जर का तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे, कारण ज्या बहिणींना जानेवारीचे पैसे आलेले त्यांना लगेच ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे तर त्या बहिणींना
जानेवारीची सुद्धा 1500 मिळणार आहे आणि फेब्रुवारीची सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. आणि आता मार्च महिना सुरू आहे तर याची सुद्धा 1500 मिळणार आहे. म्हणजेच टोटल त्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहे. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आला होता त्यांना 3000 रुपये एकत्र मिळणार आहे, अशी महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर हा जो काही हप्ता आहे तर हा हप्ता फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी दिला गेला होता जानेवारी महिन्याचा. त्यामुळे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्यात देतील अशी शक्यता होती. मात्र अजूनही हप्ता न आल्याने महिलांचे जर तुम्ही बघितलं असेल तर महिलांमध्ये या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण महिलांमध्ये सर्वात मोठी नाराजी ह्या कारणामुळे या ठिकाणी पसरलेली आहे की अजून पैसे का आले नाही. आता बघा लाडक्या बहिणींना 3000 मिळणार आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे हप्ते एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. आता कसं तर समजून घ्या. एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च अशा दोघी महिन्यांचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. कारण बहिणींना तुमचे 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत. जर तुम्ही बघितलं असेल तर 2 महिने कोणकोणते, तुमचा फेब्रुवारी महिना बाकी आहे, मार्च महिना बाकी आहे. असे टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला 3000 रुपये ठिकाणी मिळायला पाहिजे. कारण 2 महिन्याचे हप्ते तुमचे बाकी आहेत. तर हे 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला कधी मिळतील तर एप्रिलमध्ये मिळतील अशा ठिकाणी माहिती समोर येत आहे. पण बहिणींनो, सरकारचा ठिकाणी प्लॅन वेगळाच आहे. प्लॅन असा आहे की तुम्हाला हे जे पैसे ते येत्या 5 ते 6 दिवसामध्ये कधी पाठवले जाऊ शकतात. म्हणजेच उद्या सुद्धा तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात अशी महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि जर का तुम्हाला हे पैसे या 10 दिवसामध्ये म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये आले नाही तर तुम्हाला हे पैसे एप्रिलमध्ये जाणार आहेत. कसे जाणार ते समजून घ्या. तर बघा, महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हा हप्ता तुम्हाला 15 एप्रिलच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाऊ शकतात अशा ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. पण याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. त्यामुळे याची घोषणा लवकरच करणार आहे. म्हणजेच तुम्हाला काही झालं तर या 5 ते 6 दिवसामध्ये पैसे या ठिकाणी मिळतील. कमीत कमी एक हप्ता म्हणजेच 1500 रुपये तरी तुम्हाला या ठिकाणी पाठवले जातील. हा हप्ता असणार आहे फेब्रुवारी महिन्याचा. हे 1500 रुपये तरी तुम्हाला आता 5 ते 6 दिवसामध्ये म्हणजेच उद्या सुद्धा तुमच्या अकाउंटवर येऊ शकतात. हे 1500 रुपये पाठवल्याच्या नंतर तुमचे 1500 रुपये या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये येतील अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पण सहजासहजी तरी तुम्हाला 1500 रुपये आता या ठिकाणी दिले जाऊ शकतात अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर बहिणींनो, डिटेलमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आता कमेंट करून सांगा की बघा 31 तारीख ही केवायसीची शेवटची तारीख आहे. तर किती बहिणींनी केवायसी केलेली सांगा बरं. कारण बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी केवायसी केलेली नाही आहे. तर 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तर ज्या ज्या बहिणींची केवायसीमध्ये चुका झाल्या होत्या त्यांनाच ही संधी दिलेली आहे केवायसीची. तर ज्या ज्या बहिणींनी चुका केल्या होत्या तर त्यांनी चुका सुधारल्या की नाही कमेंट करून सांगा. ज्यांची केवायसी झाली असेल त्यांनी सांगायचं आहे की सर माझी केवायसी झालेली आहे, तर लगेच त्यांना पैसे मिळतील. ज्यांची झाली नसेल तर त्या बहिणींनी सांगायची की सर माझी केवायसी झालेली नाही आहे, तर त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे. पण त्यांची केवायसी सुद्धा फ्रीमध्ये मी करून देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की कमेंट करून सांगायचं आहे की सर माझं नाव आहे, माझी केवायसी झालेली आहे, सर माझं नाव आहे, माझी केवायसी झालेली नाही आहे असं तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. मग त्यानुसार तुमची केवायसी सुद्धा करून मिळणार आहे आणि झाली असेल तर तुम्हाला हप्ते सुद्धा पाठवले जाणार आहे. तर बहिणींनो, सर्व तुम्हाला जी महत्त्वाची माहिती होती मी प्रोव्हाइड करून दिलेली आहे, समजून सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्या. सर्व ठिकाणी हा व्हिडिओ पाठवून द्या जेणेकरून सर्व महिलांनी ही अपडेट कळाली पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.